आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. खऱ्या अर्थाने मनोरंजनचा बॉस असलेला बिग बॉस मराठी. गेल्या 2 दिवसापासून या बिग बॉस मराठीला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने या बिग बॉस मराठीतून एक गरीब कुटुंबातील जो व्यक्ती आहे, सूरज चव्हाण, जो हा मुलगा आहे, याला या ठिकाणी बिग बॉसमध्ये संधी मिळाली. खऱ्या अर्थाने बिग बॉसने गरीब कुटुंबातल्या मुलाला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी एक समाजात वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे की गरीब मुलांना देखील या निमित्ताने आपण संधी देतोय. आणि खऱ्या अर्थाने गरीब हा मुलगा काय करू शकतो आणि कुठल्या लेवलपर्यंत हा मुलगा जाऊ शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या ठिकाणी सूरज चव्हाण आहे. सूरज चव्हाणची नक्की पार्श्वभूमी काय, हा काय करत होता, कशा पद्धतीने हा आज बिग बॉस मराठीपर्यंत पोहोचला. खऱ्या अर्थाने सूरज हा लहान असल्यापासून आईवडिलांचं छत्र हरपलं. त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. जेमतेम 8वीपर्यंतचं याचं शिक्षण, घरची प्रचंड गरिबीची एकदम हालाकीची परिस्थिती, आणि या परिस्थितीवर मात देत कुठेतरी उदरनिर्वाह म्हणून गेल्या 8वीपर्यंत शिक्षण झालं आणि उदरनिर्वाह करायचा तर मग कुठेतरी मोलमजुरी करायचा. त्यानंतर खऱ्या अर्थाने या भारतामध्ये टिकटॉकचा जन्म झाला आणि टिकटॉकने सूरज चव्हाण सारख्या ह्या ज्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. टिकटॉकमध्ये त्याला म्हणायला येईल किंवा त्याला जे आवडेल ते व्हिडिओ तो करत गेला. यामध्ये प्रासंगिक अनेक लोकांनी त्याला शिव्याही दिल्यात आणि लोकांनी त्याची थट्टाही उडवली. पण खऱ्या अर्थाने टिकटॉकच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने सूरज चव्हाण यांच्यासारखे जे कलाकार आहे यांना कुठेतरी संधी मिळाली. आणि टिकटॉक करायचं पण मोबाईल नव्हता. मग जेमतेम इकडून तिकडून त्याने का रोजंदारी करून मोलमजुरी करून ते पैसे जमवले आणि या ठिकाणी मोबाईल घेतला. टिकटॉकवर फेमस झाला. त्यानंतर अनावधानाने भारत सरकारने त्या टिकटॉकवर बंदी आणली. मग कुठेतरी इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो आपले रील बनवत गेला. आणि खऱ्या अर्थाने सूरजने शून्यातून विश्व निर्माण केले. आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला लोकांनी काय वाव दिला पाहिजे यावरून अनेक लोकांनी टिंगलटवाळी केली. त्यालाही त्याने उत्तर दिलं नाही आणि तो सातत्य ठेवलं. आणि कुठल्याही गोष्टीत सातत्य ठेवल्यानंतर यश हे एका दिवसात मिळत नसतं, पण एक दिवस नक्की मिळत असतं. आणि खऱ्या अर्थाने सूरज या बिग बॉस मराठीमध्ये एक दिवस नक्की विजयी होईल. आणि गरीब कुटुंबातली जे मुलं आहेत त्यांना या निमित्ताने खऱ्या अर्थाने सूरज हा संदेश देतोय की तुम्ही तुमची कला आहे ती कला तुमच्यात उपजत पाहिजे. ती कलेमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता. या कलेच्या माध्यमातून तुम्ही आज त्याने बोलताना सांगितलं बिग बॉसमध्ये की मी दिवसाला 80,000 रुपये कमवतो. हा साधासुद्धा टर्नओव्हर नाही आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने सूरज चव्हाण सारखे हे जे कलाकार आहे यांना यापुढे देखील बिग बॉस अशी संधी देत राहील, मी अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा सूरजचा अभिनंदन करतो. आणि मी सूरजला नक्कीच विजयाच्या शुभेच्छा देखील देतो की गरीब घरातला मुलगा आहे, हा मुलगा कुठेतरी बिग बॉसचा विजेता ठरला पाहिजे, याचं कुठेतरी नाव झालं पाहिजे. कुठेतरी समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून देण्यासाठी आपण या ठिकाणी सूरज चव्हाणला जास्तीत जास्त संख्येने वोटिंग करून, त्याचप्रमाणे या निमित्ताने तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर आपण रोज या बिग बॉसचे अपडेट देत राहणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने बिग बॉसमध्ये काय घडलं, कशा पद्धतीचा हा जो खेळ आहे, हा पूर्ण 100 दिवसांचा खेळ कसा आहे, हे माझे सहकारी प्रीतम टिळे या संदर्भात रोज तुम्हाला अपडेट देत राहतील. आणि मी तुम्हाला या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर रोज आपल्या बिग बॉसबद्दल जे काय घडलं, तुम्हाला कामाच्या व्यापातून पूर्ण बिग बॉस बघता येत नाही तर आम्ही एक छोटा प्रयत्न करतोय. आणि या बिग बॉसला आपण जास्तीत जास्त संख्येने प्रेम द्याल, आमच्या या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रेम द्याल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.